भोरचे माजी आमदार संग्राम थोपटेंनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतलाय। त्यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून ते येत्या 22 तारखेला भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। दरम्यान पक्षाला सोडचिठ्ठी देताना थोपटेंनी आपल्या मनातील खतखत बोलून दाखवली। काँग्रेस पक्षात मला सातत्यानं डावलण्याचा प्रयत्न झाला, त्यामुळेच पक्ष सोडण्याची वेळ आलीये, अशा शब्दात थोपटेंनी खतखत व्यक्त केली। दरम्यान थोपटे नेमकं काय म्हणालेत पाहूया सविस्तर। आज भोर तालुक्यामधील कार्यकर्त्यांची संवाद मेळाव्याच्या माध्यमातून चर्चा झाली आणि 2 दिवसापूर्वी भोर असेल, राजगड तालुका असेल, मुळशी तालुका असेल, याही कार्यकर्त्यांची चर्चा झाली आणि या चर्चेमधून सर्वांचं मत त्या ठिकाणी तयार झालं आणि त्यामधून लवकरच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याच्या बद्दलचा निर्णय आमचा झाला। म्हणजे इतक्या वर्षी तुम्ही काँग्रेस आता काँग्रेस सोडण्याची वेळ काँग्रेस सोडण्याची वेळ खरं तर काँग्रेसमुळेच आली असं म्हटलं तर वावगं ठरणार, कारण की गेले सातत्यानं मी 15-20 वर्षे म्हणजे आता माझ्या राजकारणामध्ये तर मी 1999 साली राजकारणात आलो। 99 ते आता 2025 साधारणतः 25-26 वर्षाचा कालावधी त्या ठिकाणी लोटलेला आहे। त्यामध्ये तर मी पक्षाशी प्रामाणिकपणे काम केलं, परंतु काय सातत्यानं पक्ष पातळीवर सुद्धा जे काही अडचणी होत्या ते मी बऱ्याच वेळेला मांडण्याचा प्रयत्न केला, भूमिका माझी मांडली। त्या भूमिकेला म्हणावं तसा प्रतिसाद पक्ष पातळीवरून त्या ठिकाणी मिळताना दिसत नाही आणि अशी एकदा दोनदा नव्हे 3-3, 4 वेळेला अशी घटना घडल्यात की त्यामुळं कार्यकर्त्यांचं सुद्धा मनोबल हे पूर्णपणे खच्चीकरण त्या ठिकाणी झालेलं आहे, मनोबल हे खचलेलं आहे। आज कार्यकर्त्यांची मनातली खतखत होती की तुम्ही सातत्यानं भूमिका घेताय पक्षाबरोबर काम करण्याची, पण पक्ष म्हणून तुम्हाला ताकद देण्याचं काम हे ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने होताना दिसत। म्हणून मग नाईलाजास्तव सगळ्यांची भूमिका जी आहे त्या सगळ्यांच्या भूमिकेनुसार आज आम्ही पक्ष प्रवेश करण्याचा निर्णय घेतला। दादा, राजगड कारखान्यात काय अडचणी होते यासाठी आपण आज भाजपमध्ये जाता किंवा अडचणी राजगडच्या आहेत, पण राजगड कारखान्याचं कर्ज महायुतीचं सरकार असतानाच मंजूर झालेलं आहे, हे काय महाविकास आघाडीने मंजूर केलेलं नाही। महायुतीचं सरकार असतानाच माझं कर्ज, एकमेव माझ्या विरोधातला कारखाना असून सुद्धा त्या ठिकाणी कर्ज मंजूर झालेलं होतं। आज ते कर्ज नामंजूर नसून तुर्तास स्थगित आहे, हे कर्ज स्थगित केलेलं आहे, त्याचं वितरण थांबवलेलं आहे आणि याकरता सुद्धा प्रयत्न आहे। भविष्यातला अजून जे काही तालुक्यातले जे काही विकासाचे प्रश्न आहेत, मग तालुक्यातला रोजगाराचा प्रश्न आहे, सिंचनाचे रखडलेले प्रकल्प आहेत, कालव्याची राहिलेली कामं आहेत, 2 जिल्ह्यांना जोडणारे रस्ते आहेत, पर्यटनाच्या दृष्टीने जे काम असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा आमचा सर्व हा परिसर आहे त्या परिसरातल्या किल्ल्यांचं संवर्धन असेल किंवा या परिसराला एक चांगल्या दृष्टीने पर्यटनाच्या दृष्टीनं पर्यटन तालुका म्हणून घोषित करण्याचं काम असेल, असे अनेक प्रश्न आहेत। म्हणजे या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या संदर्भामधला आमचा निर्णय। 22 तारखेला आपण प्रवेश करणार आहात, कसं काय नियोजन आहे? 22 तारखेला सकाळच्या प्रहारामध्ये हा प्रवेश आमचा मुंबईला प्रदेश कार्यालयामध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयामध्ये होणार आहे। साधारणतः या प्रवेशाकरता आमच्या फ्रंटलचे सर्वच 3 तालुक्याचे अध्यक्ष, महिला अध्यक्ष, युवक अध्यक्ष, सेवादल असेल, विद्यार्थी काँग्रेस असेल, हे सर्व फ्रंटलचे प्रमुख असतील। त्याचप्रमाणे राजगड सहकारी साखर कारखाना उपाध्यक्ष, त्यांचे सर्व संचालक, त्याचप्रमाणे खरेदी विक्री संघ भोर चेअरमन, व्हाईस चेअरमन, त्यांचे सर्व संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, उपसभापती, त्यांचे सर्व संचालक, भोर शहरातील सर्व आजी माजी नगरसेवक, नगराध्यक्ष, नगराध्यक्षिका, त्याचप्रमाणे भोर शहराच्या व्यतिरिक्त विविध गावचे सरपंच, कस सेवा सोसायटीचे चेअरमन, त्याचप्रमाणे काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषद पंचायत समितीचे आजी माजी सदस्य, असा आणि पूर्वीचे जे काय असणारे आमचे कार्यकर्ते, ते प्रेम करणारे कार्यकर्ते, ते सगळ्यांचा आम्ही प्रमुखांचाच प्रवेश मुंबईला करणार। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम
म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.